संविधान सभा या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आधी 2 टॉपिकवर चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये टॉपिक नंबर 1 मध्ये आपण पाहिलं भारतीय संविधान व त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी. तसेच दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण भारतीय संविधान सभा म्हणजेच द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली याबद्दल आपण चर्चा केली. टॉपिक नंबर 3 मध्ये आपण भारतीय संविधानाची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत, लक्षणे आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आजचा जो आपला टॉपिक नंबर 3 आहे त्याचं हेडिंग आहे द सेलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. मित्रांनो, आपण जाणतोच की संविधान ही त्या देशाची सर्वोच्च मौलिक विधी म्हणून आपण त्याला ओळखतो. अतिशय महत्त्वाचे कायदे नियम यामध्ये असतात आणि देशाची व्यवस्था कशी चालणार, देशामध्ये कोणत्या व्यवस्थेनुसार कामकाज चालावं, कोणत्या इन्स्टिट्यूशन्स देशामध्ये असतील, कोणते पदं आणि त्या पदांवर असलेले जे व्यक्ती आहेत त्यांचे काय अधिकार असतील किंवा त्यांचे कोणते कर्तव्य आहेत, नागरिकांचे जे अधिकार आहेत, नागरिकांची जी कर्तव्य आहेत, या सर्व बाबी अतिशय विस्तारानं संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण संविधानाचे जे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत, जी काही लक्षणे आहेत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तसं जर आपण पाहिलं तर 12-13 लक्षणं जे ठळकपणे आपल्याला नमूद करता येतील. त्याच्यामध्ये पहिलं आहे की भारतीय संविधान हे जगातील सर्वात प्रदीर्घ असं लिखित संविधान आहे. इट इज अ लेंथिएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण 1949 मध्ये आपलं संविधान लिहून तयार झालं आणि 26 जानेवारी 1950 या दिवसापासून ते पूर्णतः लागू झालं, तर त्यावेळेस संविधानामध्ये 395 आर्टिकल्स होते, 395 कलम होते, 22 भाग त्याच्यामध्ये होते आणि 8 शेड्यूल त्यावेळेस होते. आणि आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर 465 पेक्षा जास्त कलम किंवा अनुच्छेद त्याच्यामध्ये आहेत, 25 भाग आहेत आणि 12 शेड्यूल त्याच्यामध्ये आहेत. भारताचं संविधान हे प्रदीर्घ असण्याची काही कारणंही आपल्याला लक्षात येतील. ते म्हणजे की भौगोलिक कारण. भारत हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर भारत हा अतिशय विस्तृत असा देश आहे. तसंच काही ऐतिहासिक कारणंसुद्धा आहेत. जसं की भारत स्वतंत्र होण्याआधी जो आपण 1935चा कायदा आपण पाहिला, तर त्या कायद्याचा बराचसा इम्पॅक्ट आपल्या आजच्या राज्यघटनेवर आपल्याला दिसून येतो. 1935च्या कायद्यातील बऱ्याचशा तरतुदी हे आपण स्वीकारलेल्या आहेत आणि म्हणूनसुद्धा आपल्याला आजचं जे संविधान आहे ते थोडंसं विस्तृत असं दिसून येतं. तसंच आणखी एक महत्त्वाचं यामध्ये असं एक रिझन आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जे 2 पातळीवर कामकाज चालतं, या दोघांसाठी वेगवेगळं संविधान न देता संविधान निर्मात्यांनी एकाच संविधानामध्ये त्या दोघांना त्यांचे अधिकार, त्यांच्या शक्ती वाटून दिलेल्या आहेत, ज्याला आपण सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतो. आणि राज्य आणि केंद्र यांचे अधिकार, यांचे कर्तव्य हे एकत्रच असल्यामुळे सुद्धा आपलं संविधान थोडंसं विस्तृत झालेलं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आपण जगातील इतर संविधानातील काही जे महत्त्वाच्या बाबी भारताच्या अनुषंगाने ज्या उपयोगात पडतील त्या आपण स्वीकारलेल्या आहेत. इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपल्या संविधान सभेने ज्या महत्त्वाच्या बाबी स्वीकारलेल्या आहेत त्या भारताच्या अनुषंगाने, म्हणजेच भारतातील राजकीय परिस्थिती असेल, भौगोलिक परिस्थिती असेल किंवा ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक परिस्थिती आहे, याला अनुसरून काही बदल करून आपण त्या बाबी स्वीकारलेल्या आहेत आणि आपल्या संविधानात त्या नमूद केलेल्या आहेत. पुढे आपल्याला असं सांगता येईल की आपण USA म्हणजेच अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण काही गोष्टी स्वीकारल्या. त्याच्यामध्ये प्रिएम्बल हे आपण USAच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स आहे, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आपण USA
च्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण बॉरो केलेला आहे. फेडरल स्ट्रक्चर म्हणजे जो संघराज्यवाद ज्याला आपण म्हणतो, फेडरलिझम, हे जे फीचर आहे हे सुद्धा आपण अमेरिकेच्या संविधानातून आपण घेतलेली गोष्ट आहे. त्यानंतर द फंक्शन्स ऑफ प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट, इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतींच्या महाभियोगाची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा आपण अमेरिकेच्या संविधानातूनच आपण घेतलेली आहे. पुढे ज्युडिशियल रिव्ह्यू तसेच रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट हायकोर्ट जजेस हे सुद्धा प्रक्रिया आपण अमेरिकेच्या संविधानातून घेतलेली आहे. कॅनडाच्या संविधानातून सुद्धा आपण 2-3 बाबी आपल्या संविधानात आपण समाविष्ट केल्या. त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपल्याला सांगता येईल की क्वासी फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे फेडरल आणि युनिटरी असं ते दोन्हीचं जे संमिश्र जे स्वरूप आपण स्वीकारलं त्यालाच आपण क्वासी फेडरल असं म्हणतो. ते आपण कॅनडाच्या संविधानातून घेतलं आहे. तसंच डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स आणि रेसिड्युअल पॉवर्स टू द सेंटर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा आपण कॅनडाच्या संविधानातून घेतलं आहे. हे जे रेसिड्युअरी पॉवर आहेत याच्याबद्दल आपण पुढे जे रिलेव्हंट टॉपिक्स येतील त्या ठिकाणी आपण ते चर्चा करणारच आहोत. पुढे आपण UK जे संविधान आहे म्हणजे ब्रिटनचं जे संविधान आहे त्याच्यामधून आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आपण घेतलेला आहे. आपण जाणतोच की ब्रिटिशांची आपल्यावर सत्ता होती आणि स्वातंत्र्यपूर्व काळात जवळजवळ 300 वर्ष ब्रिटिश हे भारतामध्ये राज्य करत होते आणि त्याच्यामुळे ब्रिटिश व्यवस्थेचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट आपल्या देशावर पडलेला आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणूनच आपली जी राज्यव्यवस्था आहे ही सुद्धा आपण एक पार्लमेंटरी फॉर्ममध्ये ठेवलेली आहे. म्हणजे जी ब्रिटिश व्यवस्था आहे ती आपण स्वीकारली, त्यालाच आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असं म्हणतो. त्याचसोबत सिंगल सिटिझनशिप असेल किंवा रूल ऑफ लॉ जो आपण आर्टिकल 14मध्ये पाहतो त्याच्यामध्येच आपल्याला दिसून येतं की इक्वॅलिटी ऑफ लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हे जे तत्त्व आहे हे सुद्धा आपण ब्रिटनच्या संविधानामधून आपण घेतलेलं आहे. याचसोबत जे बायकॅमरलिझम म्हणजे जी द्विसदनी व्यवस्था आहे ती सुद्धा आपण ब्रिटनच्या संविधानातून घेतलेली आहे. आयर्लंडच्या संविधानातून आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अर्थात जो आपल्या संविधानाचा जो भाग 4 आहे तो आपण घेतलेला आहे. तसंच नॉमिनेशन ऑफ द मेंबर्स टू द राज्यसभा आणि इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट ही प्रक्रिया ही आपण आयर्लंडच्या संविधानातून घेतलेली आहे. तसेच जर्मनीच्या संविधानातून आपण इमर्जन्सीचे प्रोव्हिजन्स आहेत आणि सस्पेन्शन्स ऑफ द पार्ट 3 इन इमर्जन्सी हे आपण प्रक्रिया त्यातून घेतली आहे. जपानच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ ही जी फ्रेज आपण वापरतो ही आपण तिथून घेतलेली आहे. तसेच USSR कडून आपण फंडामेंटल ड्युटीज, आयडियाज ऑफ सोशिओ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल जस्टिस इन प्रिॲम्बल ही वैशिष्ट्ये आपण घेतली. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट यातून आपण काही 2-3 महत्त्वाचे जे काही ठळक बाबी आपल्या आजच्या संविधानात आपल्याला दिसून येतात तर त्याबद्दल सांगायचं झालं तर फेडरल स्कीम तसेच पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC असेल किंवा राज्यामध्ये जे काही राज्य सेवा आयोग असतील ती प्रोव्हिजन आपण 1935च्या कायद्यातून घेतली. तसेच ऑफिस ऑफ द गव्हर्नर किंवा ज्युडिशियरीचे जे काही प्रावधान आहेत ते आपण इथून घेतलं. तर मित्रांनो, हे आपण जे इतर देशाच्या संविधानातून ज्या काही महत्त्वाच्या बाबी घेतल्या त्या आपण तशाच्या तशाच न घेता आपल्या देशाची गरज पाहून आणि देशातील जे वातावरण आहे, देशाची जी संस्कृती आहे, इथे ऐतिहासिक, भौगोलिक किंवा राजकीय जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये योग्य तो बदल करून आपण ते स्वीकारल्या आणि त्याच्यामुळे जे जगातील अतिशय जे चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्या संविधान निर्मात्यांनी ह्या आपल्या संविधानामध्ये त्यांचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. आणि हे सुद्धा एक कारण आहे की ज्याच्यामुळे जे आहे आपलं संविधान हे प्रदीर्घ झालेलं आहे. त्यानंतर पुढचं जे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी अर्थातच लवचिकता आणि ताठरता यांचं जे मिश्रण आहे ते आपल्या संविधानामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे संविधानामध्ये ज्यावेळेस आपण काही अमेंडमेंट करतो, काही बदल करतो, तर काही आर्टिकलमध्ये बदल करताना आपण अगदी साध्या बहुमताने ते करू शकतो. परंतु काही आर्टिकलमध्ये ज्यावेळेस आपण बदल करतो किंवा अमेंडमेंट करतो
त्यावेळेस मात्र आपल्याला विशेष बहुमताची, विशिष्ट मेजॉरिटीची गरज आपल्याला लागते. रिजिड कॉन्स्टिट्यूशन जर याचं उदाहरण द्यायचं असलं तर अमेरिकेचं जे संविधान आहे हे रिजिड कॉन्स्टिट्यूशन या कॅटेगरीमध्ये येतं. आणि UK जे संविधान आहे ते फ्लेक्सिबल या कॅटेगरीमध्ये येतं. या दोन्ही श्रेणीचं जे मिश्रण आहे ते आपल्या संविधानामध्ये आपल्याला दिसून येतं. आपण जाणतोच की आर्टिकल 368 मध्ये जी अमेंडमेंटची प्रोसिजर आहे ती दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जी सिंपल मेजॉरिटी आहे म्हणजेच 50% प्लस जर मेजॉरिटी आपल्याकडे असली तर त्याच्या आधारेसुद्धा आपण अमेंडमेंट करू शकतो. काही आर्टिकल बदलवण्यासाठी आपल्याला 2/3 मेजॉरिटीची गरज असते. आणि जे अतिशय रिजिड असे काही आर्टिकल आहेत तर त्याच्यामध्ये जर अमेंडमेंट करायची असली तर आपल्याला 2/3 मेजॉरिटी प्लस रॅटिफिकेशन ऑफ द 50% स्टेट्स याचीसुद्धा आवश्यकता लागते. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त राज्याची सहमती असणं गरजेचं आहे आणि विशेष बहुमत ते अमेंडमेंट बिल पास होण्यासाठी आवश्यक असतं. आपल्या संविधानाचं एक आणखी वैशिष्ट्य आहे ज्याला आपण क्वासी फेडरल कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. म्हणजे आपल्या संविधानात फेडरल फीचर्स काही दिसून येतात आणि काही युनिटरी फीचर्ससुद्धा आपल्याला ते दिसून येतात. जसं की फेडरल फीचर्स जर याचं जर उदाहरण द्यायचं असलं तर आपल्याकडे 2 गव्हर्नमेंट सिस्टीम आहे म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासन. तसंच डिव्हिजन ऑफ पॉवर्स आहे, इंडिपेंडेंट ज्युडिशरी आहे. आणि जर युनियन फीचर्स किंवा युनिटरी फीचर्स याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याकडे एक अतिशय शक्तिशाली असं केंद्र सरकार आहे. त्यासोबतच सिंगल कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्य आणि केंद्र यांना एकच कॉन्स्टिट्यूशन आहे. सिंगल सिटिझनशिप हे सुद्धा युनिटरी फीचर्स आपल्याला सांगता येईल. तसेच इंटिग्रेटेड ज्युडिशियरी आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस हे फीचर्ससुद्धा आपल्याला युनिटरी म्हणून सांगता येतील. भारतीय संविधानाचं जे पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारताची जी न्यायव्यवस्था आहे ती स्वतंत्र आणि एकात्म अशा स्वरूपाची आहे. म्हणजेच इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडंट ज्युडिशरी. केंद्रीय पातळीवर सुप्रीम कोर्ट आहे. तसेच प्रत्येक राज्यांमध्ये आपल्याला उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट्स दिसून येतात आणि त्याखाली सबऑर्डिनेट कोर्ट्स हे सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजेच एक एकात्म अशी न्यायव्यवस्था आपल्या देशामध्ये आहे. हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आपल्या संविधानाचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे फंडामेंटल राईट्स जे आपल्याला पार्ट 3 मध्ये दिसून येतात. मूलभूत अधिकार घटनेच्या भाग 3 याच्यामध्ये आर्टिकल 12 ते 35 यामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे अधिकार आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी असेल, आर्टिकल 14 ते 18 मध्ये दिलेला आहे. राईट टू फ्रीडम आर्टिकल 19 ते 22. राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन आर्टिकल 23-24 मध्ये दिलेलं आहे. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आहे. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट आहे. आणि असे आणखी जे आहे महत्त्वाचे जे अधिकार आहेत त्याबद्दल भाग 3 मध्ये आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच राज्याची नीती निर्देशक तत्त्वे जे भाग 4 मध्ये आपल्याला आढळून येतात. आर्टिकल 36 ते 51 या काही अनुच्छेदामध्ये ते दिलेली आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या संबंधी डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात, इट इज अ नॉवेल फीचर. हे अतिशय नवीन आणि अतिशय महत्त्वाचं असं फीचर आहे. पार्ट 4 मध्ये आपल्याला सोशलिस्टिक, गांधीयन या लिबरल, इंटेलेक्च्युअल अशी फीचर्स आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. तसेच वेलफेअर स्टेटची जी संकल्पना आहे ज्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस असेल किंवा डेमोक्रेसी किंवा डेमोक्रॅटिक व्हॅल्यूजचं जे आपल्याकडे महत्त्व आहे हे सुद्धा पार्ट 4 मध्ये आपल्याला दिसून येतं. पार्ट 4 हे नॉन जस्टिसिएबल असा हा पार्ट आहे.
म्हणजे जर पार्ट 4च्या एखाद्या आर्टिकलचं जर उल्लंघन कुठे झालं तर यासंबंधी आपल्याला कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. यासंबंधी आपण ज्यावेळेस आपण पार्ट 4बद्दल चर्चा करू तर तिथे आपण ते डिटेल पाहणारच आहोत की जस्टिसिएबल नॉन जस्टिसिएबल हे याच्यामध्ये काय फरक असतो, ते आपण पुढे सविस्तर त्याचं डिस्कशन करूच. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये पुढचं महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे फंडामेंटल ड्युटीज, म्हणजेच पार्ट 4A आर्टिकल 51A. यामध्ये आपल्याला काही कर्तव्य, मूलभूत कर्तव्य आपल्याला दिसून येतात, जे 1976ची जी 42वी घटनादुरुस्ती झाली होती त्यानुसार ते आपल्या संविधानामध्ये आपण ते जोडलं. फंडामेंटल ड्युटीज हा जो आपला पार्ट 4A आहे, हा स्वर्णसिंग यांची जी कमिटी होती त्याच्या रिकमेंडेशन्सवरून आपण ते संविधानामध्ये आपण ते जोडला आहे तो भाग. या भागामध्ये टोटल 11 फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत आणि हा भागसुद्धा नॉन जस्टिसिएबल इन नेचर असा आहे. त्यानंतर भारतीय संविधानाचं आणखी एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष अशा स्वरूपाचं आहे. अ सेक्युलर स्टेट असा आपला देश आहे. म्हणजेच इट डज नॉट अपहोल्ड एनी पर्टिक्युलर रिलिजन. म्हणजे भारत देशाचा कोणताही असा अधिकृत धर्म असणार नाही. सेक्युलर हा शब्द आपण प्रिॲम्बलमध्ये 42व्या घटनादुरुस्ती जी 1976मध्ये झाली त्यानुसार आपण जोडलेला आहे. तर संविधानामध्ये काही महत्त्वाचे आर्टिकल आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला जे सेक्युलरिझम हे जे तत्त्व आहे हे ते दिसून येतं. जसं आपल्याला सांगता येईल की आर्टिकल 14 आहे, 15, 16, आर्टिकल 25, 26, 27, 28, 29, 30. तसंच आर्टिकल 44 जे युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी आहे, यावर सुद्धा आपल्याला हे जे सेक्युलरिझमचे जे तत्त्व आहे याचा प्रभाव आपल्याला जाणवतो. आपल्या देशामध्ये आपण पॉझिटिव्ह सेक्युलरिझम हे तत्त्व स्वीकारलं, म्हणजेच रिस्पेक्ट टू ऑल रिलिजन्स. प्रत्येक नागरिकाला आपण जे आहे राईट टू रिलिजन हा अधिकार आपण दिलेला आहे आणि तो आपण पार्ट 3 म्हणजेच फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क या भागामध्ये दिलेला आहे. म्हणजे अतिशय महत्त्व आपल्या संविधान निर्मात्यांनी या राईट टू रिलिजनला दिलेला आहे. आणि भारतीय घटनेमध्ये ज्यावेळेस आपण सेक्युलरिझम या तत्त्वासंबंधी ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येईल की भारतामध्ये आपण सेक्युलरिझम हे 2 अर्थाने आपण ही संज्ञा वापरतो. ज्यावेळी आपण कॉन्स्टिट्यूशन आणि स्टेटशी निगडीत सेक्युलरिझमला ज्यावेळेस आपण जोडून पाहतो तर त्यावेळेस आपण धर्मनिरपेक्ष हा भाव त्याच्यामध्ये आपल्याला अंतर्निहित आहे असं जाणवतं. आणि ज्यावेळेस आपण सेक्युलरिझम हे आपण समाजात किंवा नागरिक यांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेस आपण मात्र सर्व धर्मसमभाव हा भाव त्याच्यामध्ये आपल्याला निहित असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या अशा प्रकारे 2 अर्थाने आपल्याला सेक्युलरिझम या तत्त्वाला भारतामध्ये आपण मान्यता दिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे जे मतदान आहे, मतदानासंबंधीचं हे एक वैशिष्ट्य आहे. राईट टू वोट. जे सर्व भारतीय 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे. जात, धर्म, लिंग, पंथ, जन्मस्थान वगैरे आपण त्याच्यामध्ये काहीही न पाहता सर्वांना तो समान अधिकार आहे. मतदान करण्याचा समान अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्या संविधानात आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर पुढे सिंगल सिटिझनशिप हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येईल. दॅट इज इंडियन सिटिझनशिप म्हणजे भारतीय नागरिकत्व. आपल्या देशामध्ये आपण जाणतो की क्वासी फेडरल अशी व्यवस्था आहे, म्हणजे केंद्र आणि राज्य हे असे 2 स्तरावर शासन व्यवस्था आपल्याकडे चालते. परंतु राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि देशाचं वेगळं नागरिकत्व आपल्याकडे नाही आहे. भारतामध्ये ही संकल्पना नाही आहे. अमेरिकेमध्ये जसं ड्युअल सिटिझनशिप आहे तसं भारतामध्ये आपल्याकडे दिसून येत नाही. आणि म्हणूनच हे जे एकल नागरिकत्व ही जी संकल्पना आहे हे सुद्धा एक संविधानाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर जे इमर्जन्सी प्रोव्हिजन आहे
हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला संविधानात दिसून येतं. आर्टिकल 352 टू आर्टिकल 360 म्हणजेच 352 ते 360 या अनुच्छेदामध्ये आपण आणीबाणी विषयक तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी आपल्या संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत. नॅशनल इमर्जन्सी अंडर आर्टिकल 352, स्टेट इमर्जन्सी ज्यालाच आपण प्रेसिडेंट रूल असे म्हणतो अंडर आर्टिकल 356. आणि ज्यावेळेस जर अशी परिस्थिती उद्भवली, राज्यामध्ये जी संवैधानिक जी यंत्रणा आहे ती जर कोलमडून पडली, म्हणजे फेल्युअर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन स्टेट, अशा परिस्थितीमध्ये आर्टिकल 356 याला अनुसरून जे आहे स्टेट इमर्जन्सी आपल्याकडे लागू होते, त्यालाच आपण प्रेसिडेंट रूल असं म्हणतो. आणि फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजेच आर्थिक आणीबाणी, ज्यावेळेस भारताच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीवर धोका असतो, त्यालाच आपण असं म्हणू की थ्रेट टू द फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑफ क्रेडिट ऑफ इंडिया. अशा वेळेस अंडर आर्टिकल 360 आपल्याला जे आहे आर्थिक आणीबाणीची प्रोव्हिजनसुद्धा राज्यघटनेमध्ये आहे. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येईल की भारतामध्ये त्रिस्तरीय शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. म्हणजेच सेंटर, स्टेट आणि लोकल गव्हर्मेंट हे असे 3 स्तर आपल्याकडे शासन व्यवस्थेचे आहेत. 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती जी 1992 साली झाली, त्या घटनादुरुस्तीनुसार आपण पंचायती राज व्यवस्था ही आपल्या संविधानामध्ये आपण जोडलेली आहे. म्हणजेच 73rd जे अमेंडमेंट झालं त्यानुसार आपण जे रूरल पंचायती गव्हर्मेंट सिस्टम आणि 74th अमेंडमेंट 1992 नुसार म्युनिसिपल गव्हर्मेंट हे अर्बन एरियामध्ये काम करताना आपल्याला आता दिसतात. तर हे जे 3 टायर गव्हर्मेंट आहे हे सुद्धा एक संविधानाचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. आणि जे शेवटचं जे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज. 97वी जी घटनादुरुस्ती झाली 2011मध्ये, त्यानुसार आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी यांना पार्ट 3 मध्ये म्हणजेच फंडामेंटल राईट्स या महत्त्वाच्या पार्टमध्ये आपण आर्टिकल 19(1)(c) यामध्ये आपण त्याला जोडलेलं आहे. तसंच 43B मध्ये सुद्धा म्हणजेच पार्ट 4 जो आपला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे त्याच्यामध्ये जो 43B आहे तिथंसुद्धा या संबंधीची तरतूद आपल्याला दिसून येते. आणि यासोबतच आपण आर्टिकल 243ZH टू 243ZT हे जे उपकलम आहेत हे सुद्धा आपण त्याच्या संविधानामध्ये आपण जोडलेले आहेत. तर मित्रांनो, ही जी महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात संविधानाची, जी आपण आताच विस्तृत रूपाने पाहिली. पुढे जे काही येणारे लेक्चर्स असतील ज्या ज्या वैशिष्ट्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तिथे आपण आणखी डिटेलमध्ये याबद्दल आपण पाहणार आहोत की एक एक आर्टिकल नेमकं काय सांगतं, त्याच्यामध्ये कोणते अधिकार आहेत, त्याच्यामध्ये कोणते कर्तव्य आहेत. तर हे आपण त्या रिलिव्हंट टॉपिकमध्ये आपण पाहूया. तर या लेक्चरमध्ये एवढंच. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.